विप्र म्हणती आपुल्या मनी, हा पिसा कशाचा महाज्ञानी. चारी वेद याच्या वदनी, नांदतात प्रत्यक्ष. हा विधाताच होय दुसरा, शंका येथे नुरली जरा. हा असावा ब्राह्मण खरा, जातीने की निसंशय. परमहंस दीक्षा याची, वार्ता न उरली बंधनाची. कोणत्याही प्रकारची हा जीवनमुक्त सिद्धयोगी. काही पुण्य होते पदरी, म्हणून मूर्ती पाहिली खरी. हा वामदेव याला दुसरी उपमान ती द्यावया. असो खंडू पाटला कडून, त्या ब्राह्मणाला गुण. देते झाले दया घन, रुपया रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले, अन्य गावा निघून गेले. महाराजही कंटाळले उपाधीला गावच्या. श्रोते खऱ्या संताप्रत, उपाधीना असे पटत. दांभिकाला मात्र भूषण होते तियेचे. गावाची उत्तरेला एक मळा सान्निध्याला. या मळ्यात भाजीपाला होत होता बहुवस. एक शिवाचे मंदिर, तेथे होते साचार. लिंबतरूंची थंडगार, छाया होती ते ठाई. हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा. हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे. त्या मळ्यात महाराज आले, शिवालया सन्निध बसले. एका ओट्यावरी भले निंबतरूच्या छायेत. समर्थ म्हणे कृष्णाजीसी, मी आलो तुझ्या मळ्यासी. काही दिवस राहावयासी या श्री शंकरा सन्निध. हा भोलानाथ कर्पूर गौर, नीलकंठ पार्वतीवर. हा राजराजेश्वर आहे अवघ्या देवांचा. तो तुझ्या मळ्यात रमला, म्हणून मीही विचार केला. येथे येण्याचा तो भला, दे सावली करून. ते वाक्य ऐकिले, 6 पत्रे आणविले. ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजीने तात्काळ. समर्थांनी वास केला, म्हणून मळा क्षेत्र झाला. राजा जाय ज्या स्थला, तीच होते राजधानी. महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर. सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या. खाण्यापिण्याची तरतूद सारी, निजांगे कृष्णाजी पाटील करी. समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे. असो गजानन असता मळ्यात, एक गोष्ट घडली अद्भुत. येते झाले फिरत फिरत, 10-20 गोसावी ते ठाया. समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकिला. म्हणून त्यांनी तळ दिला येऊनी त्या मळ्यामध्ये. गोसावी म्हणती पाटलासी, आम्ही आहो तीर्थवासी. जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन. गंगोत्री जमनोत्री केदार, हिंगलाज गिरनार डाकोर. ऐशी क्षेत्रे अपार, पाहिली पायी फिरुनी. ब्रह्मगिरी गोसाव्याचे, आम्ही शिष्य आहोसाचे. महाराजही आमुचे आहेत सांप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी, ज्यांचा बंदा गुलाम हरी. ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्वभाग्याने. शिरापुरीचे अयाचित, आम्हा द्यावे तुम्ही त्वरित. लागे जो ओढण्याप्रत, गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येथे राहू, 4थ्या दिवशी निघून जाऊ. पाटील नका कष्टी होऊ, साधून घ्या ही पर्वणी. तुम्ही पोशिला मळ्यात, वेडा पिसा नंगाधूत. मग आम्हा देण्या अयाचित, मागे पुढे का पाहता. गाढवासी पोशिती, गाईस लाथा मारिती. ते का म्हणावे सन्मती, पहा विचार करून. आम्ही गोसावी वैराग्य भरीत, जाणतो अवघा वेदांत. मर्जी असल्या मळ्यात, या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावरी, उद्या घालीन शिरापुरी. आज आहेत भाकरी, त्याच जाव्या घेऊन. जितुका गांजा ओढाल, ती तुका तेथेच मिळेल. तेथे चालता बोलता कंठनीळ, बसला आहे पत्र्यामध्ये. 2 प्रहराची वेळा खरी, घेतल्या चूण भाकरी. मळ्यात येऊनी विहिरीवरी, बसले गोसावी भोजना. समर्थांच्या समोरी, एका छपरा भीतरी. गोसाव्यांनी लाविली खरी, आपापली कडासने. त्यांचा जो होता महंत, ब्रह्मगिरी नामे सत्य. तो भगवद्गीते प्रत वाचू लागला अस्तमानी. गोसावी श्रवणा बसले, गावातूनही काही आले. पोथी ऐकावया भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची. नैनम छिंदंती हा श्लोक, निरूपणाचा होता देख. ब्रह्मगिरी पक्का दांभिक, स्वानुभवाचा लेश नसे. निरूपण त्याचे ऐकले, गावकऱ्यास नाही पटले. ते आपसात बोलू लागले, हा नुसता शब्दच्छल. सारे पोथी ऐकल्यावरी, येऊन बैसले पत्र्या भीतरी. गजाननाच्या समोरी, संत दर्शन घ्यावया. लोक म्हणती छपराला, निरूपणाचा भाग झाला. येथे पत्र्यास बैसला, स्वानुभवाचा पुरुष हा.
तेथे ऐकला इतिहास, येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या भाषणे गोसाव्यास राग आला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्याया, बसले होते घेऊनिया. त्या पत्र्याची ठाया, चालली चिलीम गांजाची. पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी. चिलीम भरून वरच्या वरी प्याया देई भास्कर. त्या चिलिमीच्या विस्तवाची ठिणगी पलंगी पडली साची. ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला धूर. पलंग पेटला अखेर एकदम चहू बाजूंनी. तो प्रकार पाहता भास्कर बोले गुरुनाथा, पलंग सोडा शीघ्र आता, या खाली उतरून. लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची, तिनं आता विझायाची पाण्या वाचून दयाळा. तै समर्थ बोलले वाचे, भास्करा अग्नी विझविण्याचे कारण नाही तुला साचे, जलमुळीच आणू नको. अहो महाराज ब्रह्मगिरी, या बैसा पलंगावरी. तुम्हा आहे अवगत खरी भगवद्गीता साकल्ये. त्याच्या परीक्षेची वेळ आणली हरीने तात्काळ. ब्रह्मान जाळी अनळ याचा प्रत्यय दाखवा. नैनम छिंदंती श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर. आता कामानिता दर या पलंगी बसण्याचा. जा जा भास्करा लवकरी, ब्रह्मगिरीला करी धरी. आणून बसवी अत्यादरी या जळत्या पलंगास. ऐशी आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावोनी. ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरिला त्याने निज करे. भास्कराचे शरीर धिप्पाड सशक्त पिळदार. तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला घुंगुरडे. पलंग पेटला चौफेर, ज्वाळा निघू लागल्या थोर. परी महाराज आसनी स्थिर, हलले मुळीन इतकेही. श्री प्रल्हाद कयाधुसुत, उभा केला अग्नीत. हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवती. त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाविले साचे. मळ्या माजी कृष्णाजींचे श्री गजानन साधूंनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी, मला न न्या पलंगापाशी. महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणितले. तेन मानी भास्कर ओढिता आणिला फरफर. उभा केला समोर आपल्या सद्गुरुरायांच्या. नैनम दहती पावक, हे खरे करून दावा वाक्य. ऐसे बोलता महाराज देख, गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत भीत, मी पोटभऱ्या आहे संत. शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा साच करी शांतीधामा. केला खटाटोप रिकामा गीताशास्त्र शिकण्याचा. तुला पिसा मी म्हणालो, आता पस्तावा पावलो. मी दाती तृण धरून आलो, शरण तुला अभय दे. शेगावच्या जनांनी केली समर्था विनवणी. आपणा अग्नीपासून भय नाही हे खरे. तरी महाराजा आमच्या करता खाली यावे लवकरा आता. अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी भरे. म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञान जेठी. गोसावी झाला हिमपुटी, तो न काही बोलला. लोकविनंती सद्यायामान खाली उतरले गजानन. तो पलंग पडला कोसळून, एक पळही न लागले त्या. अवघाच होता जळला, जो भाग शेष उरला. तो लोकांनी विझविला साक्ष दावण्या इतरांसी. ब्रह्मगिरी पायी लागला, निराभिमाना ओघा झाला. स्पर्श होता गंगाजला, मल कोठू निराही तेथ. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला. आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे. ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी. अनुभवावी न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक.